यहाँ तेरा मेरा नाम लिखा है। रास्ता नहीं ये आम लिखा है। ओ ये है दरवाजा जहाँ तू खड़ी है, अंदर आ जाओ सर्दी बड़ी है। यहाँ से नजारा देखो पर्वतों का। झांकू मैं कहाँ से, कहाँ है झरोका। ये यहाँ है, तू कहाँ है। मैं आई 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 आई। आजा कितना हसीन है ये एक सपना, फूलों के शहर में घर अपना। क्या समा है, तू कहाँ है। मैं आया 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 आया। आजा। नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये। तर मी आज झाडांची सगळी क्लिनिंग करायचं ठरवलं होतं आणि झाडांसोबतच म्हटलं चला ओटा पण साफ करून घेऊयात। आणि झाडांचं पण एक ओव्हर करायचं बाकी होतं, कारण त्यांच्यावरती खूप जास्त धूळ बसलेली होती, रस्त्यालाच घर लागून आहे म्हणून। त्यानंतर झाडांचा तर अवतार खराब झालाच होता, म्हटलं चला त्यांचा पहिले अवतार नीट करून घेऊया आणि मग माझा पण त्यांच्यासोबत खराब झाला होता, मग माझाही करायचा होता। मग काय सगळं झाडांचा व्यवस्थित अवतार वगैरे नीट करून घेतलं, त्यांना छान असे अंघोळ घालून घेतली आणि छान असं सगळं खत वगैरे टाकलं आणि ओटाही क्लीन करायचा होता, मग ओटाही क्लीन करून घेतला। आणि हे बघा, हे सगळे हँगिंग प्लांट आहेत जे की मी खालच्या कुंडीमध्ये पण लावलेले आणि वरच्या कुंडींमध्ये पण लावलेले आहे। ते सगळ्या खाली काढून आणि चांगल्या स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी आता लावणार आहे वरती। आणि थोडीशी जागा पण त्यांची शिफ्ट करायची आहे, म्हटलं निवांत शिफ्ट करूयात उद्याच्या दिवशी, म्हणून मग मी त्या तशाच ठेवल्या विंडोला। काही विंडोच्या तर विंडोलाच लावलेल्या आहेत, काही हँगिंग केलेल्या आहेत आणि ज्या फ्रंट साईडच्या होत्या तशाच ठेवलेल्या आहेत। आणि इथं बघू शकता मी मोगराची आणि जास्वंदाची सगळ्या झाडांची कटिंग केली। आणि हे बघा स्पायडर प्लांट किती छान आहे ना, ते अजून वाढल्यानंतर छान दिसेल। कसा वाटला माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा आणि हो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।